नमस्कार. सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या माझ्या तासाला आपण शिकणार आहोत प्रयोग. मराठी व्याकरणातला महत्त्वाचा घटक प्रयोग. प्रयोग म्हणजे काय ते आधी आपण शिकून घेऊया आणि मग प्रयोगाचे किती प्रकार आहेत आणि कोणते आणि ते कसे ओळखायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मराठी व्याकरणातला प्रयोग जो आहे त्या प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. बरं, त्याआधी आपण शिकूया प्रयोग म्हणजे काय. तर मराठी जे वाक्य आहे त्याच्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद या तिघांपासून मराठी वाक्य बनते. कर्ता, कर्म आणि क्रियापद. तर कर्ता म्हणजे काय, तर जो क्रिया करतो त्याला कर्ता असे म्हणतात. कर्म म्हणजे काय, तर ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असते. आणि क्रियापद म्हणजे काय, तर कर्ता आणि कर्म या दोघांशी क्रियापदाचा संबंध येतोच. म्हणजेच कर्ता आणि कर्म यांचा क्रियापदाशी जो संबंध येतो त्यालाच काय म्हणतात, प्रयोग असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ एक वाक्य आहे, अनिल चित्र काढतो असं वाक्य आहे. मी तुम्हाला ह्याच्यातून कर्ता कर्म क्रियापद तेही शिकवणार आणि प्रयोग पण शिकवणार. म्हणजे अगदी मुळापासून तुम्हाला प्रयोग काय ते शिकवणार आहे आणि ते तुमच्या कायम लक्षात राहायला पाहिजे असं शिकवणार. आता अनिल हा कर्ता आहे, म्हणजे जो क्रिया करत असतो त्याला कर्ता असे म्हणतात. कर्म म्हणजे काय सांगितलं, ज्याच्यावर क्रिया केली जाते ते कर्म. आणि क्रियापद म्हणजे जे वाक्याच्या शेवटी येते, क्रियावाचक शब्द असतो तो, कोणती क्रिया म्हणजे केली जात आहे ते आपल्याला ह्या क्रियापदाच्या शब्दावरून समजते. आणि ह्या क्रियापदाचाच कर्ता आणि कर्म यांच्याशी जो संबंध आहे त्यालाच काय म्हणतात, प्रयोग. आले लक्षात. तर आता अनिल चित्र काढतो, हे तुम्हाला सांगितलं हा कर्ता आहे, हे कर्म आहे आणि हे आहे क्रियापद. आता तुम्हाला मी सांगितले मराठी व्याकरणामध्ये प्रयोगाचे 3 प्रकार आहे. आता हे 3 प्रकार म्हणजे कोणता, पहिला प्रयोग जो आहे तो कर्तरी प्रयोग. प्रयोगाच्या 3 प्रकारांपैकी पहिला आहे कर्तरी प्रयोग, दुसरा आहे कर्मणी प्रयोग. हे तिन्ही प्रयोग कसे ओळखायचे पटकन अगदी ते तुम्हाला मी आज शिकवणार आहे. आणि तिसरं आहे भावे प्रयोग. हे आहे प्रयोगाचे 3 प्रकार, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आता कर्तरी प्रयोग ह्याच्या नावावरूनच तुम्हाला कळते की ह्याच्यामध्ये कर्ता महत्वाचा आहे, म्हणून त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म महत्वाचे असते म्हणून त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. आणि भावे जो प्रयोग आहे ह्याच्यामध्ये कर्ता किंवा कर्म दोघांनाही महत्व नसते. मग महत्व कोणाला असते, क्रियापदाला. पाहूया, तर त्याला म्हणतात आपण भावे प्रयोग. आता हे जे पहिलं वाक्य मी लिहून दिलंय, अनिल चित्र काढतो, हे जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये अनिल हा कर्ता आहे. मग अनिल हा कोण आहे, पुल्लिंग आहे. आता हे जे क्रियापद जे आहे ते क्रियापद कर्त्याप्रमाणे चालते. म्हणजे कर्ता बदलला की क्रियापद बदलते, त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग. नीट लक्ष द्या. अनिलच्या ऐवजी, म्हणजे अनिल हा पुल्लिंग आहे, मी अनिलच्या ऐवजी अनिता घेतलं, मुलगी म्हणजे स्त्रीलिंग, लिंग बदललं. कर्तरी प्रयोगामध्ये लिंग बदललं की क्रियापद बदलते. म्हणजे अनिता, आता मी अनिता घेतलंय, अनिता चित्र, मग काढतोच काय झालं, काढते झालं. क्रियापद बदललं ना. म्हणजे ज्यावेळी कर्ता बदलल्यावर क्रियापद बदललं तर तो कर्तरी प्रयोग असतो. आणखीन कोणत्या प्रकारे कर्ता आपल्याला बदलता येतो. आता मी हे काय केलं, पुल्लिंगीचं स्त्रीलिंग केलं, पण इथे अनिल हा एकवचनी आहे, एक आहे मुलगा. मग मी एकाच्या ऐवजी अनेक घेतलं, मुले घेतलं, मुले चित्र काढतो आहे, तिथे काय झालं, मुले चित्र काढतात. बदललं ना क्रियापद. म्हणजे पुल्लिंगचं स्त्रीलिंग केलं किंवा एकवचनीचं अनेकवचनी केलं तर जर क्रियापद बदललं तर तो कर्तरी प्रयोग असतो. आहे ना सोपं एकदम ओळखायला, काही कठीण नाहीये. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता बदलला की म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते. पुल्लिंग असेल, स्त्रीलिंग असेल किंवा एकवचनी अनेकवचनी असेल त्याप्रमाणे क्रियापद बदललं तर तो कर्तरी प्रयोग
असतो. आलं लक्षात? हा झाला एक प्रकार, म्हणजे पहिला प्रकार कर्तरी प्रयोग. आता आपण शिकणार आहोत कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, कर्म महत्वाचे असते. म्हणजे जसं इथे कर्ता बदलल्यावर क्रियापद बदललं, तसं कर्मामध्ये कर्म बदललं की क्रियापद बदलते, म्हणून त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. म्हणजे आता समजा मी नाव करता तोच घेते, अनिल, परंतु इथे लक्ष द्या, इथे काय असतं ते बघा. अनिल ने, मगाशी इथे अनिल फक्त लिहिले होतं मी, अनिल चित्र काढतो. आता लिहिलंय अनिलने. अनिलने पेरू खाल्ला. आता इथे जो कर्ता आहे त्याला ने लागलेला आहे. म्हणजे इथे जे आहे कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता जो असतो तो प्रथमा विभक्तीत असतो. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन ह्या ज्या विभक्ती आहे त्या विभक्तीमध्ये हा जो कर्ता आहे कर्तरीमध्ये तो प्रथमा विभक्तीत असतो. म्हणजे त्याला स, ला, नाते काहीही जोडलेलं नसतं. हे एक ओळखण्यासाठी सोपं आहे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता जो आहे तो प्रथमा विभक्तीत असतो आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता जो असतो तो तृतीया विभक्तीत असतो. म्हणजे त्याला सला, नाते जोडलेलं असते. आता इथे अनिलने पेरू खाल्ला. आता मी ते अनिलच्या ऐवजी समजा आम्ही अनिताने घेतलं, म्हणजे मी अनिलचं लिंग बदलून अनिता केलं. अनिताने पेरू खाल्ला. क्रियापद बदललं का? क्रियापद तेच राहिलं. अनिलच्या ऐवजी मी अनिता घेतलंय, अनिताने पेरू खाल्ला. क्रियापद बदललं नाही. आता अनिताच्या ऐवजी मी मुलं घेतलं, मुलांनी पेरू खाल्ला. म्हणजे मुलांनी पेरू खाल्ला असं म्हटलं तरीही खाल्ला क्रियापद बदलत नाही. मग मी आता काय करते, अनितानेच घेते. अनिताने पेरूच्या ऐवजी मी सफरचंद घेतलं. सफरचंद, म्हणजे मी आता काय केलं, कर्म बदललं. सफरचंद खाल्ले. म्हणजे ज्यावेळी मी कर्म बदललं त्यावेळी काय झालं, पेरूचं सफरचंद केलं तेव्हा क्रियापद बदललं. कारण तो पेरू आहे, पुल्लिंग आहे, आणि ते सफरचंद आहे. म्हणजे कर्मणीमध्ये जे कर्माचं लिंग असतं तेच लिंग क्रियापदाचं असते. लक्षात घ्या. तो पेरू खाल्ला, ते सफरचंद खाल्ले. आता मी इथे समजा लिहिलं मुलांनी. चिंच. आता चिंच जी आहे त्या चिंचेचं लिंग आहे स्त्रीलिंग, ती चिंच. मग इथे काय येणार, क्रियापद खाल्ली. म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, जे कर्माचं लिंग आहे तेच लिंग क्रियापदाचं असते. म्हणजे कर्म बदलल्यावर क्रियापद बदललं म्हणून तो कोणता प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे. आता आपण पुढचं बघूया भावे प्रयोग. भावे प्रयोग मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, कर्ता बदलला किंवा कर्म बदललं तरीही क्रियापद बदलत नाही. बघा आता इथे मी एक वाक्य घेतलं, अजयने बैलाला पकडले. आता मी ते अजयच्या ऐवजी मी काय घेते, इथे मुलीचं नाव घेते, दुसरं घेते पल्लवी. पल्लवीने बैलाला पकडले. म्हणजे मी इथे लिंग बदललं, कशाचं, कर्त्याचं. कर्त्याचं लिंग बदललं तरी क्रियापद बदललं नाही. आता पुढे बघूया. मी दुसरं घेते, लोकांनी. अनेक वचन घेतलं मी इथे. आता एक वचनाचं अनेक वचन, लोकांनी. आणि बैल आहे त्याचं पण लिंग बदलते, गाय घेते. लोकांनी गायीला पकडले. बदललं का क्रियापद, नाही बदललं. म्हणजे लोकांनी गायीला म्हणजे बैलाचं मी काय केलं, गाय केलं. आता मी अनेक वचन करते. कोणाचं, जसं इथे कर्त्याचं अनेक वचन केलं तसं मी ही कर्माचं पण अनेक वचन करते. लोकांनी बैलांना, बैल ही एकच ना, मग आता बैलांना पकडले.
क्रियापद बदललं का? नाही, क्रियापदावर काही परिणाम झालेला नाही. म्हणजे ज्यावेळी कर्ता बदलला किंवा कर्म बदललं तरी क्रियापद बदलत नाही, त्याला म्हणतात भावे प्रयोग. हे 3 प्रयोग तुम्हाला मी तिन्ही ज्यांचं जे बेसिक आहे, कसं ओळखायचं, कर्तरी प्रयोग कोणता, कर्मणी प्रयोग कोणता आणि भावे प्रयोग कोणता, हे तिन्ही ओळखणं किती सोपं आहे तुम्हाला मॅथच्या व्हिडिओ शिकवलेला आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.